गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, ज्या टॉपिकचं नाव आहे हेक्साडेसिमल अरिथमॅटिक ऑपरेशन्स. आपण लास्ट लेक्चरमध्ये, लास्ट व्हिडिओ सेशन्समध्ये आपण बघितलं हाऊ टू कॅल्क्युलेट बायनरी ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन. ओके, सिमिलर वे आपण इथे आता हेक्साडेसिमलचं अरिथमॅटिक ऑपरेशन्स कसे परफॉर्म केले जातात ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपण दोन अरिथमॅटिक ऑपरेशन्स बघणार आहोत, दॅट आर ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन्स ऑफ हेक्साडेसिमल. ओके, सिंपल आहे. फॉर इथे बघा, आता आपण हा पहिला बघूया ॲडिशन कशी केली जाते. इथे मी एक नंबर घेतलेला आहे DF, दॅट इज अ हेक्साडेसिमल नंबर. तो घेतला आपण 16. मग AC 16 म्हणजे बेस 16 असला म्हणजे तो हेक्साडेसिमल. ऑब्व्हियसली याचा आन्सर जे आपल्याला येणार आहे ते कशात घ्यायचं आहे, आपल्याला हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये याला आन्सरला आपल्याला लिहायचं आहे. ओके, सगळ्यात पहिले काय करणार आपण, राईट हेक्साडेसिमल नंबर. जो नंबर आपल्याला दिला आहे तो लिहून घ्या व्यवस्थित. म्हणजे आपण एक D लिहिला, F लिहिला, A लिहिला आणि C लिहिला. हे अल्फाबेट्स आहेत. अल्फाबेट्सचे आपण ॲडिशन करू शकत नाही. आपल्याला ते नंबर्स कन्वर्ट करावं लागतील सगळ्यात पहिले डेसिमलमध्ये. मग D इज इक्विव्हॅलंट टू 13 होतं, F इज इक्विव्हॅलंट टू 15, A इज इक्विव्हॅलंट टू 10 आणि C इज इक्विव्हॅलंट टू 12 होत असतं. हे आपल्याला माहिती आहे. मग आपण आता हे जे नंबर हे डेसिमलमध्ये कन्वर्ट करून घेतले. आता हे डेसिमलचे आपल्याला कशात करायचे आहेत, बायनरीमध्ये करायचे आहेत. 13ला बायनरीमध्ये कसं लिहिलं जातं, 1101 लिहिलं जातं. म्हणजे हे 8 आणि 4 12, 12 आणि 1 किती आले, 13 झालं. तसंच 15ला कसं लिहिलं जातं, 1111 म्हणजे 8 आणि 4 12, 12 आणि 2 16, 12 आणि 2 14, 14 आणि 1 किती आलं, 15. म्हणजे असे काय 15 झालेत. इथे हे 10 आहे. 10ला कसं लिहिलं जातं, तर 8 आणि हे किती आले, 2. म्हणजे 8 आणि 2 किती आले, 10. आणि हे 12 आहे. म्हणजे 8 आणि 4 किती होतात, 12 होतात. ओके, होपफुली तुम्हाला हे कळालं असेल. ज्यांना हे कळालं नसेल त्यांनी प्रिव्हियस सेशन्समध्ये जे पहिले जे व्हिडिओज आहेत ते सगळे व्हिडिओज नीट एकदा बघा, म्हणजे तुम्हाला कन्वर्ट करता येईल इझिली. ओके, तर आपण हे काय केलं, पहिले याला बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट करून घेतलं. आणि आपण आत्ता शिकलो होतो मागच्या लेसन्समध्ये की हाऊ टू ॲड टू बायनरी नंबर्स. सेम वेने मी काय केलंय, आता हा DF आहे, तर हे जे 4 आणि 4 8 डिजिट्स जे आहेत, बिट्स जे आहेत ते काय केले, इथे लिहिलेत. पहिला नंबर, सेकंड नंबर पण लिहून घेतला इथे व्यवस्थित ह्या कॉलममध्ये, ह्या रो मध्ये. आणि त्याच्यानंतर आता याची ॲडिशन आपण जशी करतो बायनरी ॲडिशन, सेम तशी ॲडिशन केलेली आहे. 1 0 दॅट विल बी 1. इथे हे 1 आणि हा 0 येईल 1 1 1 0 येत असतं. आपण याचा बॉरो 1 करत असतो, सॉरी कॅरी 1 करत असतो. ट्रिपल टाइम 1 आला तर इथे आपण आन्सर 1 लिहितो. आन्सर लिहिताना कॅरी काय करत असतो, 1 लिहित असतो. सेम इथे हा 1 1 आलेला आहे, कॅरी 1, आणि हा फर्स्ट नंबरचा 1 दॅट विल बी 0, कॅरी 1 येतो. सेम आपण जशी ॲडिशन शिकलो सेम पद्धतीने हे एक्झाम्पल इथे काय केलेलं आहे, आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तुमचं हे फायनल आन्सर आले, म्हणजे फायनल नाही, हे रिझल्ट आले आहे दोघांचे बायनरी ॲडिशनचं. आता आपल्याला हे नंबर्स कशात कन्वर्ट करायचे आहे, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये कन्वर्ट करायचे आहेत. ते कशा पद्धतीने करायचे ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, हेक्साडेसिमलमध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागतील, 4-4चे ग्रुप तयार करावे लागतात. हा जो नंबर आहे लास्टचे पहिले 4चा एक ग्रुप तयार केला, मग हे 4चा एक ग्रुप तयार केला, आणि हा 1 जो आहे तो तसाच ठेवला. ठीक आहे, तर इथे 1 आहे म्हणजे 0 0 0 1 असं आपण म्हणू शकतो याला. तो 1ला 1च लिहिणार. इथे हा 1 0 0 0 आहे, दॅट मीन्स इट इज अ 8. आणि इथे काय आहे, 1 0 म्हणजे 8 आणि 2 10, 10 आणि किती आले, हे 11. याला डेसिमलमध्ये केलं, आणि 11 म्हणजे 11 इज इक्विव्हॅलंट टू B इन अ हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. त्याला आपण B लिहिलं, म्हणजे आपलं फायनल आन्सर जे आलेलं आहे ते काय आलंय, 18B. हे तुमचं काय आलंय, फायनल आन्सर आलेलं आहे. ओके, सिंपल आहे. होपफुली तुम्हाला कळालं असेल. परत सांगतो, जो नंबर दिलेला आहे हेक्साडेसिमल त्याला पहिले तुम्ही डेसिमलमध्ये कन्वर्ट करून घ्या. मग त्याच्यानंतर त्याला बायनरीत कन्वर्ट करायचं आहे. मग बायनरीमध्ये आपण ॲडिशन कशी करायची ते बघितलं. त्याचं आन्सर जे येईल त्या आन्सरला परत 4-4चे ग्रुप, हेक्साडेसिमल म्हणजे काय येणार, 4-4चे बिट्सचा एक ग्रुप तयार करायचा आहे. ठीक आहे, आपण इथे हे बिट्सचे ग्रुप तयार केलेत, आणि मग त्या कन्वर्ट केलं इंटू परत हेक्साडेसिमलमध्ये, आणि तो नंबर तुमचा काय फायनल आन्सर असेल. ओके, होपफुली तुम्हाला हे कळालं असेल. ही आहे ॲडिशन. सेम वेने सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन पण आपण बायनरी सबट्रॅक्शन शिकलो आहोत. सपोज हाच नंबर असेल, मला सबट्रॅक्ट करायचा असेल, सगळ्यात पहिले मी तेच करणार. सगळ्यात पहिले हा नंबरला डेसिमलमध्ये लिहिलं, त्याला परत बायनरीमध्ये लिहून घेतलं. बायनरीमध्ये लिहिल्यानंतर आपण याचे काय करणार आहे, इथे मी
पहिला नंबर लिहून घेतला, हा सेकंड नंबर लिहिला आणि आपण बघितलं होतं सबट्रॅक्शन मध्ये बॉरो असतं, तर 1 0 चा आन्सर 1 येणार, इथे 1 0 आन्सर 1 1 1 चा आन्सर 0 येत असतं, 1 1 0, इथे 1 1 0, इथे 1. आता इथे फक्त बघा, लक्षात द्या, इथे हा 0 आणि 1 आलाय, तर 0 1 जेव्हा असतं तेव्हा आन्सर आपण इथे 1 लिहितो आणि बॉरो काय करतो, इथे 1 करत असतो. ओके, तर इथे मी हा 1 लिहिला, हा 1 0, इथे आन्सर येईल 1, पण 1 + 1 काय नाही, इथे 0 येणार आहे. इथे हे 1 -1 0 येणार आहे, इथे पण 1 - 1 काय येणार, इथे 0 येणार आहे. म्हणजे तुमचं फायनल आन्सर जे आलेलं आहे ते काय आलेलं आहे, 0 0 1 1 0 0 1 1. ओके, आता हा जो आहे तुमचा बायनरी नंबर आहे. हे जे 4 बिट्सचा एक एक ग्रुप तयार करायचे आहेत. असे ग्रुप तयार केल्यावर त्याला कन्वर्ट करा इंटू हेक्साडेसिमल नंबरमध्ये, आणि मग तुम्हाला तुमचं फायनल आन्सर जे आहे सबट्रॅक्शन, हे सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शनचा आन्सर तुम्हाला इथे मिळेल. ओके, होपफुली तुम्हाला हे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कळालं असेल. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जे आहे ते आपल्याला सिलेबसला नाही आहे. ठीक आहे, सिलेबसला नाही आहे म्हणण्यापेक्षा ते त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळा टेबल लर्न करावा लागतो. दॅट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू रिमेंबर ऑल दिस थिंग्स. त्याच्यामुळे इथलं जे आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जे काय केलं ते आपण ओमिट केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे हे एक छोटासा टॉपिक आहे, तो पण आज आपण कव्हर करून घेऊया. त्याचं नाव आहे बायनरी वन्स कॉम्प्लिमेंट. ओके, वन्स कॉम्प्लिमेंट काय असतं ते बघूया आपण. बायनरीमध्ये वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, सिंपल आहे. वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे आता हा एक नंबर दिलेला असेल आणि तुम्हाला जर विचारलं की याचा वन्स कॉम्प्लिमेंट लिहा, तर वन्स कॉम्प्लिमेंटचा मिनिंग आहे की जिथे 1 आहे त्याला 0 करायचं आणि जिथे 0 आहे त्याला 1 करायचं, म्हणजे त्याला काय करायचंय, रिव्हर्स करायचंय. ठीक आहे, परत सांगतोय की जिथे 1 आहे त्याला 0 करा, जिथे 0 आहे त्याला 1 करा. म्हणजे आता हा एक नंबर, जो नंबर मी लिहून घेतला, आता इथे तुम्हाला दिसतोय हा पहिला 1, त्याला मी काय केलं, हे तुमचा आन्सर आहे. 1 ला तुम्ही कशात कन्वर्ट केलं, 0 मध्ये. सिमिलर वे हा इथे 1 आहे, या 1 ला मी कशात कन्वर्ट केलं, 0 मध्ये. तसंच हा 0 आहे, 0 ला कशात करायचं, 1 मध्ये. हा 1 आहे, त्याला आपण कशात करणार, 0 मध्ये. तसंच 1 ला 0 मध्ये, 1 ला 0 मध्ये. इथे हा 0 आहे, या 0 ला मी काय केलंय, इथे 1 मध्ये कन्वर्ट केलं. 1 ला 0 लिहिलं, 1 ला इथे 0, 1 ला 0, 1 ला 0, 1 ला 0. इथे पण 1 ला 0 लिहिलं, इथे 0 ला 1 लिहिलं, इथे 0 ला 1 लिहिलं, इथे 1 ला 0 लिहिलं, हे 1 ला 0, 1 0, 1 ला 0 लिहिलं आणि 0 ला 1 लिहिलं. परत सांगतो, वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं. वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे फक्त बायनरी नंबर घ्यायचा आहे, त्याचा जो 1 असेल त्याला 0 लिहा, जिथे 0 असेल त्याला 1 लिहा. सिंपल आहे. ओके, होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. तर हा तुमचं काय आहे, वन्स कॉम्प्लिमेंट आहे. इथे एक सिंपल एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. आता मी लिहून दाखवतो. इथे हा पहिला 1 आहे, तर याला काय करणार आपण, इथे 0 लिहिणार. सॉरी, आन्सर मध्ये इथे आपण काय करणार, इथे 0 लिहिणार. सेम वे नंतर काही इथे परत 1 दिलेला आहे, इथे 1 आहे त्याला आपण इथे लिहिणार, त्याचा आन्सर 0. इथे मग 0 आहे त्याला इथे लिहिणार 1, मग 1 आहे त्याला इथे आपण लिहिणार 0. ओके, मग स्पेस दिला आपण, 4 चे ग्रुप लिहायचे आहे, 4 बीटचे ग्रुप लिहायचं नेहमी. इथे 1 1 1 1 दिलंय, त्याला इथे 0 0 0 0 लिहा. हे झालं तुमचं वन्स कॉम्प्लिमेंट. याला काय म्हणतात, वन्स कॉम्प्लिमेंट असं म्हटलं जातं. ओके, होपफुली तुम्हाला हे समजलं असेल. बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत, सिंपल आहे खूप. ओके, सेम वे इथे जसं वन्स कॉम्प्लिमेंट असतं तसं इथे टूज कॉम्प्लिमेंट पण असतं. टूज कॉम्प्लिमेंट कसं सॉल्व्ह करतात ते बघा. सिंपल आहे. हा एक नंबर घेतला आहे मी 1 1 0 0 1. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इंटू टूज कॉम्प्लिमेंट मध्ये. सगळ्यात पहिले बायनरी नंबर लिहून घ्या, आणि आता हा 1 जो आहे त्याला वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये कसं लिहिलं जातं, 0 लिहिलं जातं. या 1 ला परत 0 लिहिलं जातं, ह्या 0 ला 1 लिहिलं जातं, 0 ला 1, आणि परत 1 ला काय केलं जातं, 0 लिहिलं जातं. म्हणजे जो नंबर तुम्हाला बायनरी मध्ये टूज कॉम्प्लिमेंट करायचा असेल तर पहिली स्टेप काय आहे तुमची, तुम्हाला त्या नंबरला कन्वर्ट करा इंटू वन्स कॉम्प्लिमेंट. आणि सिंपल काय करायचं, त्याच्यामध्ये 1 काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. जर तुम्ही त्या नंबरमध्ये 1 एक नंबर म्हणजे 1 हा जर ऍड केला, प्रत्येक वेळेस 1च ऍड करायचा आहे. एक नंबर हा ऍड केला की तो होऊन जातो टूज कॉम्प्लिमेंट. ओके, म्हणजे आता हा 0 + 1 आन्सर आहे 1. हा 1 जसं तसा येईल, हा 1 जसं तसा येईल, हे 0 0. म्हणजे हे जे तुमचं आन्सर आलेलं आहे ते काय म्हणायचं आहे, त्याला म्हणायचं आहे टूज कॉम्प्लिमेंट ऑफ दिस नंबर. ओके,
तर याचा उपयोग काय होतो आपण ते पुढे एक्झाम्पल्स मध्ये नंतर बघणारच आहोत. पण आता फक्त एवढं लक्षात ठेवा, टूज कॉम्प्लिमेंट जर तुम्हाला करायचं सांगितलं असेल तर सिम्पल काय करायचं आहे तुम्हाला, तो नंबरला सगळ्यात पहिले वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये करा आणि वन्स कॉम्प्लिमेंट झाल्यानंतर त्याला काय करायचंय तुम्हाला, वन सिम्पल ऍड करायचा आहे. एक नंबर त्याच्यामध्ये ऍड करा, वन ऍड करायचा आहे आणि तुमचं जे आन्सर असेल दॅट इज युअर टूज कॉम्प्लिमेंट ऑफ गिवन बायनरी नंबर. ओके, होपफुली तुम्हाला हे जे आहे अरिथमॅटिक ऑफ बायनरी हेक्साडेसिमल नंबर आणि वन्स अँड टूज कॉम्प्लिमेंट समजलं असेल. जर काही क्वेरीज असतील यू कॅन राईट युअर क्वेरीज इन कमेंट सेक्शन. ओके, टिल देन हॅव अ नाईस डे.